नमस्कार. आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, समोर जो फोटो दिसत आहे तो आहे बाळूमामांचा. बाळूमामांचा महिमा काय आहे त्याबद्दल मला देखील खूप काही माहिती नाही आहे, पण आमच्या बिल्डिंगमध्ये एका कुटुंबाकडे आज बाळूमामांची पूजा आयोजित केलेली आहे. तर त्या पूजेसाठी लागणारा महाप्रसाद आज आपण करणार आहोत. प्रसादासाठी काय काय पदार्थ आपण बनवणार आहोत ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी हे 1.5 किलो कांद्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. छोले करायचे आहेत आपल्याला. मी रात्री छोले भिजत घातले होते. 1.25 किलो छोले मी भिजत घातलेत. त्याच्यासाठी हे 1.5 किलो कांदे आणि 1.5 किलो टोमॅटोचे हे असे तुकडे करून घेतलेत. ते आपण आता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहोत. आज आपल्याला 60 माणसांचा स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यासाठी मी 1.25 किलो छोले भिजत घातलेले. आता हे टोमॅटो आणि कांदे आपण पेस्ट करून घेऊया. हे बघा, कांद्याची पेस्ट ही झालेली आहे तयार. 1.5 किलो कांद्याची आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही टोमॅटोची पेस्ट देखील आपली तयार झालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. पेस्ट तर आपल्या दोन्ही तयार झालेल्या आहेत. आता आपण फोडणी करूया. हे बघा, गॅसवर मी एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे मोठं. फोडणीसाठी मी इथे 4-5 वेलची घेतलेली आहे. 10-12 काळी मिरीची दाणे घेतलेले आहेत. 7-8 पानं तमालपत्राची घेतलेली आहेत आणि 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करूया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे खडे मसाले सगळे त्याच्यामध्ये घालूया. मस्त चुरचुरीत फोडणी आपली तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालणार आहोत. कांद्याची पेस्ट घालून आपल्याला छान व्यवस्थित सगळं परतवून घ्यायची आहे पेस्ट. छोले करताना ग्रेव्हीकडे जरा विशेष लक्ष द्यावं लागतं. ग्रेव्ही आपली जर व्यवस्थित झाली तर छोले आपले भन्नाट होतात. त्याच्यामुळे ग्रेव्ही करण्यासाठी थोडी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आता हे सगळे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण आता मीठ घालणार आहोत. हे बघा, 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. आणखीन 2 चमचे मी मीठ घालणार आहे. मीठ घातल्यामुळे आपला कांदा पटकन शिजतो आणि काम आपलं लवकर होतं. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनिट आपण झाकण ठेवून हा कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया. कांदा शिजतोय तोपर्यंत आपण काजू आणि बदामची पेस्ट करणार आहोत. मी हे 10-12 काजू आणि बदाम पाण्यात भिजत घातलेले होते. त्याची आपण पेस्ट करणार आहोत. प्रथम आपण बदामाची ही सगळी सालं काढून घेऊया आणि काजू बदामची एकत्रच आपण पेस्ट करणार आहोत. काजू बदामच्या पेस्टमुळे छोल्याची ग्रेव्ही खूप छान सॉफ्ट क्रीमी अशी तयार होते, जी खायला खूप मजा येते. मस्त टेस्ट पण छान लागते ह्याची. त्याच्यामुळे आपण ही काजू बदामची पेस्ट छोल्यासाठी वापरणार आहोत. हे बघा, काजू बदामची पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता आपण कांदा शिजला आहे का ते चेक करूया. 7-8 मिनिट झालेले आहेत. आपण आता झाकण काढून चेक करूया कांदा आपला शिजलेला असेल. हे बघा, मस्त वाफ भरलेली आहे पातेल्यामध्ये. कांदा आपला शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालणार आहोत. कांद्याची पेस्ट आपण थोडी ढवळून घेऊया आणि मग आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायला घेऊया. आता प्रथम आपण आता हळद घालणार आहोत. हे बघा, 1 चमचा हळद घातलेली आहे. आणखीन 1 चमचा हळद मी घालणार आहे. आता आपण मालवणी मसाला घालणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी छोले मसाला आणि थोडासा गरम मसाला देखील घालणार आहे. त्याच्यामुळे मी 5-6 चमचेच मालवणी मसाला घातलेला आहे. आता मी छोले मसाला घालणार आहे. 2 ते 3 चमचे आपण छोले मसाला ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि 1 चमचा गरम मसाला घालते आहे मी. आता छोल्याला रंग छान येण्यासाठी आपण आता ही काश्मीरी मिरची पावडर घालत आहोत. 3-4 चमचे काश्मीरी मिरची पावडर मी वापरते. ही मिरची तिखट अजिबात नसते, फक्त रंगासाठी ही मिरची वापरली जाते. त्याच्यामुळे ही 3-4 चमचे मी घालते. आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचेत. आपल्याला छान शिजवून घ्यायचेत मसाले सगळे. हे बघा, कांदा तर आपला छान शिजलेला आहे, पण आता हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घेणं महत्त्वाचं आहे. ते आपण व्यवस्थित सगळं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया मसाले. हे बघा, मसाले छान एकजीव झालेले आहेत. आता आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटासाठी आपण एक वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, मस्त एकदम तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे. आता पुन्हा जरा 2 मिनिटासाठी आपण हे छान परतून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व. कांद्यामध्ये मसाले छान एकजीव झालेले आहेत. आता आपण टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत. हे बघा, ही सगळी टोमॅटोची पेस्ट आपण घातलेली आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान सगळं एकजीव करून घेऊया. आता आपण झाकण ठेवून टोमॅटोची ग्रेव्ही पण छान शिजवून घेऊया. 5-7 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत.
आता आपण झाकण काढून एकदा चेक करूया ग्रेव्ही शिजले की नाही ते बघूया। हे बघा, वाफ तर छान धरलेली आहे, पण ग्रेव्ही थोडी पातळ आहे, अजून शिजायला हवी आहे। हे बघा, ग्रेव्ही थोडी पातळ आहे। आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून ग्रेव्ही छान शिजवून घेऊया। हे बघा, झाकणावर मी आता ही अशी कसुरी मेथी पसरवलेली आहे, ती कुरकुरीत होण्यासाठी आपण ही अशी पसरवून घेतली आहे। छोल्यामध्ये आपण कसुरी मेथी चुरून घालणार आहोत, त्याच्यामुळे ती कुरकुरीत झाली की छान चुरली जाते। आता ही छान गरम झालेली आहे। हे बघा, ग्रेव्ही पण आपली तयार झालेली आहे। आता आपण ही कसुरी मेथी चुरून आणि ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत। कसुरी मेथीमुळे छोल्याला खूप छान स्वाद येतो, खूप स्वादिष्ट होतात छोले, त्याच्यामुळे ही आपण कसुरी मेथी छोल्यामध्ये घालणार आहोत आता। हे बघा, किती मस्त व्यवस्थित अशी चुरली जाते, छान बारीक होते, छान कुरकुरीत झाली, त्याच्यामुळे ही बारीक करणं आता खूप सोपं झालेलं आहे। हे बघा, मस्तच अगदी कुरकुरीत झालेली आहे। आता आपण ही छोल्यामध्ये घालूया। हे बघा, सगळी मेथी मी ही चुरून घेतलेली आहे, आता आपण ती छोल्यामध्ये घालूया। ग्रेव्ही पण आपली मस्त तयार झालेली आहे। आता ही कसुरी मेथी आपण मिक्स करणार आहोत। मस्त एकदम सुगंध येतोय ग्रेव्हीचा, मस्तच घमघमाट सुटलाय सगळीकडे। ग्रेव्ही आपली एकदम भारी झालेली आहे। हे बघा, मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे। हे बघा, रात्री भिजत घातलेले छोले आपले मस्त भिजलेले आहेत, छान टपोरे टपोरे दाणे झालेले आहेत तयार। हे बघा, मस्तच फुललेत। हे बघा, अगदी व्यवस्थित हाताने तुटतोय दाणा, त्याच्यामुळे आपले हे आता छोले ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी तयार आहेत। आता आपण हे ग्रेव्हीमध्ये घालूया। तयार ग्रेव्हीमध्ये आपण आता हे छोले घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत। ग्रेव्हीमध्ये छोले सगळे एकजीव करून घेणार आहोत आणि मग आपण ते कुकरमध्ये शिजवणार आहोत। पातेल्यामध्ये आपण शिजवणार नाही आहे, कुकरमध्ये व्यवस्थित आपण हे छोले शिजवून घेणार आहोत। पातेल्यात फक्त आपण आता हे मिक्सिंगसाठी घेतलेले आहेत, नंतर मी ते कुकरमध्ये शिफ्ट करणार आहे। हे बघा, छोले आपण सगळे ग्रेव्हीमध्ये आता घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही सगळीकडे छोल्यांना लागली पाहिजे व्यवस्थित। छान सगळं मिक्स करून घेऊया आपण आता। हे बघा, ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेले छोले आपण आता कुकरमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून झाकण लावून 4-5 शिट्ट्या करून घेऊया। 4-5 शिट्ट्यांमध्ये छोले आपले छान शिजतील। हे बघा, कुकर आपण थोडा थंड करून घेतलेला आहे, छोले आपले तयार झालेले असतील, आपण चेक करूया। हे बघा, मस्तच एकदम तरी पण मस्त वरती आलेली आहे आणि रंग बघा किती छान दिसतोय। छोले आपले तयार झालेले आहेत, मस्तच ग्रेव्ही एकदम तयार झाली आहे। हे बघा, मस्त छोले शिजलेले आहेत, एकदम व्यवस्थित दाणा छान शिजलेला आहे अगदी। छोले आपले तयार झालेले आहेत। आता आपण ते पुन्हा मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। छोले आता आपण पुन्हा पातेल्यात काढून घेतलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आहे। थोडी पातळ आपल्याला ग्रेव्ही हवी आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी घातलेलं आहे। आता ही आपण काजू आणि बदामची जी पेस्ट केलेली आहे ती घालूया। काजू बदामच्या पेस्टमुळे क्रीमी टेक्स्चर तर आपल्याला मिळतंच, शिवाय ग्रेव्ही दाटसर होते आणि चवही खूप छान लागते छोल्यांची, त्याच्यामुळे आपण ही काजू बदामची पेस्ट इथे वापरलेली आहे। आता ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता एक उकळी काढून घेऊया। छोल्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत। हे बघा, छोल्याला मस्त उकळी फुटलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये दूध घालूया। 1 वाटी दूध आता आपण हे घालणार आहोत। दुधाने पण छान क्रीमी टेक्स्चर येतं, त्याच्यामुळे आपण 1 वाटी दूध घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचं आहे। आता आणखी 5 मिनिट आपण हे छोले असेच शिजवणार आहोत। तयार तर झालेले आहेत, पण 5 मिनिट आपण त्याला आणखीन उकळी काढून घेऊया। छोल्याला उकळी येते तोपर्यंत आपण आता ही डाळ शिजवून घेऊया कुकरमध्ये। 60 माणसांसाठी मी ही 900 ग्रॅम डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी मुगाची डाळ पण घातलेली आहे। मुगाच्या डाळीमुळे वरण छान मिळून येतं, त्याच्यामुळे थोडीशी मुगाची डाळ देखील वापरलेली आहे। आता आपण ही स्वच्छ डाळ धुवून घेऊन त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे घालून डाळ शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये। हे बघा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर मी घातलेली आहे डाळीमध्ये। आता आपण डाळ कुकरला लावून शिजवून घेऊया। हे बघा, डाळ आपली मस्त शिजलेली आहे, एकदम मऊ झालेली आहे। हे बघा, व्यवस्थित डाळ शिजलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। डाळीसाठी मी इथे 10-12 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, 20-25 कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रथम आपण राई घालणार आहोत।
मी नेहमी वरणासाठी राईचं प्रमाण जास्त ठेवते. राईमुळे खमंगपणा मस्त येतो वरणाला, म्हणून मी भरपूर राई वापरते. मी इथे 3 ते 4 चमचे राई घातलेली आहे. आता राई मस्त तडतडले. आता आपण जिरं घालूया. हे बघा, मी आता जिरं घालते आहे. जिरं पण मी भरपूर घालणार आहे, कारण राई, जिरं आणि हिंग जेवढं आपण जास्त वापरणार तेवढं खमंग अशी आपली फोडणी तयार होते, म्हणून ह्याचा वापर जास्त करायचा. आता 2-3 चमचे हिंग आपण घालूया. मस्त खमंग अशी फोडणी आपली तयार होणार आहे. हे बघा, मस्त भरपूर आपण हिंग पण वापरलेला आहे. आता कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर आपण घालूया. हे बघा, मस्त एकदम झणझणीत असा खमंग सुगंध आलेला आहे. मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण थोडं फोडणीमध्ये परतून घेऊया. फोडणी आपली जितकी खमंग होईल तितकाच वरणाचा स्वाद देखील वाढतो, त्याच्यामुळे फोडणी छान व्हायला हवी. छान आता आपण हे सगळं परतून घेऊया. मग त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. हे बघा, आता आपण हळद घालूया. 2 ते 2.5 चमचे हळद मी घातलेली आहे याच्यामध्ये. आता वरणाचा स्वाद आणखी वाढावा म्हणून मी 2 चमचे मालवणी मसाला घालते. मालवणी मसाल्यामुळे वरण आणखीन छान स्वादिष्ट होतं. 2च चमचे मी घालणार आहे. आणि आता हा मसाला सगळा मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये व्यवस्थित. हे बघा, शिजलेली डाळ मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून डाळ छान घोटून घेते. डाळ आपली छान शिजलेली आहे, पण ती आणखीन घोटून एकजीव करून घेते. आता ही घोटलेली डाळ आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. मस्त असं खमंग आपलं वरण तयार होणार आहे. हे बघा, डाळ आता ही सगळी आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित एका हाताने हलवत राहायचं आहे. फोडणीमध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. डाळ फोडणीमध्ये छान एकजीव झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. आपल्याला डाळ किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून डाळीला छान उकळी काढून घ्यायची आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून वरणाला मस्त अशी उकळी काढून घेऊया आपण. हे बघा, वरणाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये भरपूर असा ओला नारळ घालणार आहोत. खवणलेला ओला नारळ आपण घालणार आहोत. मस्त ओल्या नारळाची पण खूप छान चव येते वरणाला. छोले आणि वरण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण भात करणार आहोत. भातासाठी मी इथे 2.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि आपण जिरा राईस करणार आहोत. आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते. तांदूळ आपले छान धुवून झालेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. भाताला आपण फोडणी देणार आहोत. हे बघा, मी इथे गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. खोल पातेलं घेतलेलं आहे, कारण भाताला उकळी यायला जागा मिळायला हवी म्हणून आपण मोठं असं पातेलं घेतलेलं आहे. आणि आता आपण फोडणी करणार आहोत भातासाठी. हे बघा, पातेल्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं, काळी मिरी आणि तमालपत्र घालणार आहोत. आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालूया. खडे मसाले छान परतून झालेले आहेत. आता आपण तांदूळ घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. फोडणीमध्ये तांदूळ 2-3 मिनटं परतून घ्यायचे आहेत. मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. हे बघा, तांदूळ आपला छान परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. पाणी घालताना मी नेहमी दुपटीपेक्षा 2 पेले कमी पाणी वापरते. म्हणजे 10 पेले जर तांदूळ असतील तर 20 पेले पाणी घातलं पाहिजे, पण मी 18 पेलेच घालते. तरीही भात खूप छान मोकळा सडसडीत होतो. भात मस्त व्यवस्थित शिजून फडफडीत तयार होतो, म्हणून मी नेहमी पाणी थोडं कमी घालते. 2 पेले पाणी कमी घातलं तरी पण भात आपला व्यवस्थित शिजतो. तर आता आपण हे पाणी घातलेलं आहे आणि आपण आता भाताला छान उकळी काढून भात शिजवून घेऊया. आता आपण भातामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. छोल्याबरोबर जिरा राईस खूप छान लागतो आणि जिरा राईस करतोय म्हणून आपण मीठ घालतोय. साधा जर भात करायचा असेल तर मी मिठाचा वापर करत नाही. मीठ घातल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे. मीठ सगळीकडे व्यवस्थित लागायला हवं म्हणून हे सगळं अगदी हलक्या हाताने ढवळायचं आहे. तांदूळ मोडता कामा नये. हे बघा, हे आता असं आपण ढवळून घेतलेलं आहे. आता आपण भात शिजवून घेऊया. भात शिजतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत. हे मी 2 किलो पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि तेल घातलेलं आहे. एवढं पीठ आपल्याला पुरेसं होणार नाही आहे. आणखीन 1 ते 1.5 किलो आपल्याला पीठ पुन्हा मळावं लागणार आहे. आता आपण हे पीठ घट्टसर असं मळून घेणार आहोत. पुरीसाठी थोडं घट्ट पीठ मळावं लागतं. तर हे बघा, पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. हे असं घट्ट पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्या पुऱ्या करणार आहोत.
हे बघा, प्रसादासाठीचा सर्व स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. पुरी, गुलाबजाम, कोशिंबीर वगैरेचे मी व्हिडिओ करू शकले नाही, पण पुन्हा कधीतरी हे व्हिडिओ करून तुमच्यासमोर नक्की सादर करेन. तर असा हा आपला प्रसादाचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. बिल्डिंगमधलीच ऑर्डर असल्यामुळे पुऱ्या आपण सगळ्या एकत्र देत नाही आहोत. जेवढ्या आत्ता झालेल्या आहेत तेवढ्या आपण पुऱ्या त्यांना देणार आहोत. बाकीच्या पुऱ्या जशा गरम गरम होतील तशा त्या त्यांच्याकडे आपण पोचवणार आहोत. आता थोड्या वेळाने मी देखील बाळूमामांचं दर्शन घ्यायला त्यांच्याकडे जाणार आहे. आपण आता बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहोत. सुंदर रांगोळी काढलेली आहे. हे बघा, बाळूमामांची छान पूजा मांडलेली आहे. खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. छान हार घातलेले आहेत बाळूमामांच्या फोटोला. हे बघा, ही अशी सर्व पूजा त्यांनी तिथे मांडलेली होती. बाळूमामांच्या पूजेच्या वेळी हळदीचा भंडारा उधळला जातो. त्यांच्याकडे पण हळद ठेवलेली होती. मी हळद आणि फूल वाहून छान बाळूमामांचं दर्शन घेतलेलं आहे. माझ्या आणि अहोंच्या कपाळावर देखील त्यांनी हळदीचा भंडारा लावला होता. हे बघा, हे त्यांचं सुंदर असं देवघर आहे. खूप सुंदर देवघर होतं. मला खूप आवडलं म्हणून मी ते देखील थोडंसं शूट केलेलं आहे. सागवानी असं हे देवघर आहे. खूप सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. दोन्ही बाजूला मोर, इतके सुंदर रेखीव मोर कोरलेले होते. खूपच सुंदर असं हे त्यांचं देवघर आहे. हे बघा, हे मोर बघा किती सुंदर आहेत. मला हे त्यांचं देवघर अतिशय आवडलं. देवघरात पण त्यांनी छान पूजा केलेली होती सर्व. बाळूमामांची आजची पूजा आणि महाप्रसाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.